आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। बारामतीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट होत असल्याचं कळतंय। गोविंद बागेमध्ये अजित पवार दाखल झाल्याची माहिती आहे। काल महानगरपालिकांचे निकाल लागलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जे अपेक्षित यश अजित पवारांना मिळायला हवं होतं किंवा त्या विजयाची त्यांची अपेक्षा होती तसं झालेलं नाही। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची युती झालेली होती, पण अपेक्षित यश त्यांना मिळालेलं नाही आणि त्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होतीये। जयदीप भगत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। जयदीप। प्रज्ञा, खरं तरी मोठी बातमी म्हणावी लागेल। कालच स्थानिक स्वराज्य महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट होतीये। खरं तर ती आज गोविंद बाग या ठिकाणी भेट होत असली तरी आज बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे। त्या निमित्ताने एकाच मंचावरती येणार होते, मात्र हे भेटणार होते ते कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी। मात्र अजित पवार जे आहेत आताच काही वेळापूर्वी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। नेमकं कशासाठी ही भेट झाली, कशासाठी हे भेटतायत हे मात्र कळलं नसलं तरी खरं तर आजचं जे कृषी विज्ञान केंद्राचं जे उद्घाटन आहे ते राज्यपालांच्या हस्ते होणार होतं, मात्र राज्यपालांचा दौरा रद्द झालेला आहे। त्याच्यामुळं त्या संदर्भात काही भेट होती, बोलणं होतंय का आणखी राजकीय काही बोलणं होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर एकीकडे शरद पवार आतमध्ये आहेत, खासदार सुप्रिया सुळे आतमध्ये आहेत, राजेश टोपे आहेत ते आतमध्ये आहेत, अमोल कोल्हे देखील काही वेळापूर्वी गोविंद बागेमध्ये दाखल झाले। त्याच्यामुळं नेमकं कुठल्या दृष्टीने चर्चा होती अद्यापपर्यंत समजू शकलं नाही। खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, परंतु तसं अद्यापपर्यंत तरी झालेलं नाही। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये की येऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये युती होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या, त्याच अनुषंगाने काही चर्चा होते का किंवा विलिनीकरणाच्या दृष्टीने काही चर्चा होती का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद जयदीप दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।